न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 हा विकसित भारताच्या दिशेने देशाला वेगाने नेणारा दूरदृष्टीचा आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून तो महाराष्ट्राच्या विकासाला मोठी गती देणारा आहे, अशी प्रतिक्रिया आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प विकास, लोकांच्या वाढत्या आकांक्षा आणि सबका साथ सबका विकास या सूत्रांवर आधारित असल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलं आहे। यंदा भांडवली खर्चासाठी 12,02,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने पायाभूत सुविधा, दळणवळण आणि शहरी विकास प्रकल्पांना मोठे बळ मिळणार आहे। मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडॉरमुळे पुणे जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शिक्षण, आरोग्य आणि वाहतूक सुविधांचा वेगाने विकास होणार असून संपूर्ण विभागाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं आहे। महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य असल्याने शहरी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि रोजगाराच्या संधी वाढण्याचा अर्थसंकल्पाचा मोठा फायदा होईल, असंही ते म्हणाले आहेत। या अर्थसंकल्पात शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसायाला प्राधान्य देण्यात आलेलं असून यामुळे शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला। महिला नेतृत्वाखालील उद्योगांना प्रोत्साहन, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी आणि महिला शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या पावलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने डेटा सेंटर उभारणाऱ्या कंपन्यांना 2047 पर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय हा भारताला जागतिक डिजिटल हब बनवणारा ठरेल। त्यामुळे परदेशी गुंतवणूक वाढून IT, क्लाउड आणि AI क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।